नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत आता प्रति कुटुंबाला 21,000 रुपये दिले जाणार आहे। आता 21,000 जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही कोणत्या कुटुंबातून येत आहात याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे आणि यासाठी अर्ज कोठे करायचा, कागदपत्रे कोणती लागेल याची सुद्धा माहिती असणे गरजेचे असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर मित्रांनो, आता ही राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केंद्र सरकारची आहे। सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फतचा हा GR बघू शकता। राष्ट्रीय ग्रामीण शहरी भागांच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले 18 ते 59 वयोगटातील करता स्त्री असेल पुरुष असेल मरण पावल्यास कुटुंबांना एकरकमी 20,000 रुपये या ठिकाणी दिले जातात। यासाठी विहित नमुन्यांचा अर्ज तुम्हाला भरून द्यावायचा आहे। या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री असेल, पुरुषांच्या निधुरास, विधवेस, अनाथ, अज्ञान मुलांस, या ठिकाणी अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आईवडिलांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। तलाठी यांच्याकडील जबाब, पंचनामा अहवाल, मृत्यू दाखला, जन्म मृत्यू नोंद वहीमधील मृत्यूंची नोंद असलेले पानांची छायाप्रत तुम्हाला आणि वयाचा पुरावा या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागणार आहे। रहिवासी दाखला असेल, आधार कार्ड असेल आणि राशन कार्ड असेल, निवडणूक ओळखपत्र असेल, अर्जदारांचे फोटो असतील, पासफोटो साईजचा फोटो असेल, झेरॉक्स असेल, या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी द्यावयाचा आहे। आता तुम्हाला अर्ज कोठे करायचा लक्षात ठेवा। तुम्हाला अर्ज जो आहे ऑनलाईन करावा लागणार आहे। ऑनलाईन आपले सरकार mahaonline.gov.in वर तुम्हाला हे अर्ज करावे लागणार आहे। अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता। त्यांना सांगायचं आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत आम्हाला अर्ज करायचं आहे आणि अर्जाचं त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरून देतील आणि अर्ज भरून दिल्यानंतर तुमचं जे आहे वरील प्रमाणे तुम्हाला जे आहेत तुमचं पात्र ठरवण्यात येतील आणि पात्र ठरवल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये दिले जातील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।